गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आम्ही आलो आज अष्टविनायकापैकी एक असलेलं मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिर दर्शनासाठी. खंडेरायाचं दर्शन घेऊन जेजुरीवरून आम्ही निघालो मोरगावला आणि 19 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर आम्ही श्री मयुरेश्वर गणपती मोरगाव येथे पोहोचलो. तर आपण मयुरेश्वर गणपती मंदिर या मंदिराची सविस्तर माहिती आणि इतिहास सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुण्याजवळील मोरगाव येथील मयुरेश्वर गणपती मंदिर हे अष्टविनायकातील पहिले आणि महत्त्वाचे स्थान आहे. तर अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू होते आणि सर्व 8 गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा मोरगावला येऊनच पूर्ण होते. मयुरेश्वर म्हणजेच मोरावर आरूढ असलेला देव. पौराणिक कथेनुसार गणेशाने मोरावर बसून सिंधू नावाच्या असुराचा वध याच ठिकाणी केला होता. पूर्वी येथे मोरांची संख्या खूप जास्त होती म्हणून या गावाला मोरगाव असे नाव पडले. तर मयुरेश्वर मंदिराची जी वास्तुरचना आहे या वास्तुकलेचा आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, जर लांबून आपण जर हे मंदिर जर बघितलं तर एखाद्या मशिदीसारखं दिसतं. मुघल आक्रमणापासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी हे बांधकाम जाणीवपूर्वक करण्यात आले होते. आपण जर मंदिराच्या समोर जर बघितलं तर आपल्याला इथे एक भव्य असा नंदी बघायला भेटतो. सहसा नंदी महादेवाच्या मंदिरात असतो, पण इथे गणपतीच्या मंदिरासमोर एक मोठा नंदी आहे. कथेनुसार हा नंदी महादेवाच्या मंदिरासाठी नेला जात होता, पण तो याच ठिकाणी स्थिरावला. आपण मंदिराचा जर विचार केला तर या मंदिराला 4 दिशांना 4 द्वार आहेत, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे प्रतीक आहेत. प्रवेशद्वारापाशी उंच दगडी दीपमाळ आणि 6 फुटी उंचीचा भव्य उंदीर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. मोरगाव येथील गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असून ती डाव्या सोंडीची आपल्याला इथे बघायला भेटते. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबींमध्ये आपल्याला हिरे बसवलेले बघायला भेटतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धीच्या पितळी मूर्ती आपल्याला येथे या ठिकाणी बघायला भेटतात. या ठिकाणी आपल्याला प्रसाद म्हणून मोरगावचा प्रसिद्ध पेढा भेटतो. तर निश्चितच हे मंदिर आपल्या अष्टविनायकापैकी एक असलेलं अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे आणि या मंदिराला तुम्ही नक्की एकदा भेट द्या.